श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारचा मोठा निर्णय. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वी ऑनलाईन लेक्चर बोर्डाचे IMP प्रश्न भेटतील. त्याचप्रमाणे तुम्ही आमचे ॲप डाउनलोड केले नसेल तर नक्की डाउनलोड करा. नाना फाउंडेशन प्ले स्टोअरला सर्च करा किंवा व्हिडिओच्या खाली लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला 10वीचे सर्व IMP प्रश्न ऑल SSC बोर्ड नावाचा कोर्स 194 रुपयात. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम. आता मराठीचा पेपर आहे इंग्लिश मीडियमचा उद्या, त्याचे पण IMP प्रश्न पोस्ट केलेले आहेत. हिंदीचा पेपर मराठी मीडियम त्याचे पोस्ट केलेले आहेत. इंग्लिशचे पण आता लवकरच होतील. तर फटाफट. आणि मराठीचे आपले भरपूर IMP प्रश्न आले होते मराठी मीडियमचे, तुम्ही बघितला असेल मुलांचे अभिप्राय. तर बघूयात आपण मुलांसंदर्भात काय एक निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर बघा, सर्वात मोठा निर्णय आता घेतलेला आहे राज्य सरकारने. इंजिनिअरिंगचा पेपर आता मराठीतून लिहिता येणार. पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची फक्त इंग्रजी पेपर लिहिण्याची चिंता आता दूर होणार आहे. तुम्ही 10वी-12वी पास होताल, त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निकला जात असाल तर तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी. आता हे पेपर तुम्ही सर्व मराठीत लिहू शकणार आहेत. विधानसभेत गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा करणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना मराठीतून शिक्षण देण्यासाठी मुंबईच्या IITने कृत्रिम पद्धतीवर आधारित सॉफ्टवेअर विकसित देखील केले आहे. यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक हे जे शिक्षण आहे हे तुम्हाला मराठीतून देखील आता घेता येणार आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, हा निर्णय योग्य आहे का अयोग्य? नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. यामुळे तुम्हाला आनंद झाला का? मराठी भाषा सक्तीचे असणं गरजेचं देखील आहे. राज्यमंत्री जे आहेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय की राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी सक्ती असली पाहिजे, असा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. या निर्णयामुळे आपल्यामध्ये आनंद निर्माण झालाय का? कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.